सिया बलरामचंद्र की पवन स्वामी समर्थ भगवान की बोलो भारत माता की प्यारा हिंदुस्तान। चला आता आम्ही आलो आहोत हॉस्पिटलला। सुलभाबाई संजय खोडके आमदार अमरावती। चला आता आम्ही आलो आहोत इथल्या सुपर हॉस्पिटलला अमरावतीच्या। आता नंबर लावत आहे माझी बाई, माझ्यासाठी आलेली आहो। टॉयलेट्स मोठा हॉस्पिटल आहे। नवीन चिठ्ठी काढली आहे आणि इथे डॉक्टरचं रूम आहे, इथे आलो आहो। मोठा हॉस्पिटल आहे इथलं पण अमरावतीचं सुपर। चला आता डॉक्टर आले की जाऊया आतमध्ये, काय सांगतात डॉक्टर ते। देवीच्या मंदिरात आलो आहोत सुपरमधून। छान मस्त आता एकविरा देवीचं दर्शन केलं आहे। खूप मस्त आहे इथे एकविरा देवीला, शांत वाटते। फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीक असाल? ठीकच राहा, मी पण ठीक आहो। आज मी गेली होती सुपर हॉस्पिटलला सकाळी। आज आमच्या घराजवळून पालखी वगैरे गेली तुकडोजी महाराजची। ग्रामगीतेचं शिबिर चालू आहे 7 दिवसाचं। तर भरपूरच्या एरियामध्ये इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचं कार्यक्रम प्रत्येक एरियामध्ये आहे इथे अमरावतीमध्ये। त्याला मला ह्याच्या 8 दिवसापासून बरं नसल्यामुळं आज आम्ही सुपरमध्ये गेलो होतो, माझी बहीण, मी आणि कार्तिक। मला जेवण वगैरे जात नाही आहे 3-4 दिवसापासून। तशी मी 3-4 महिन्यापासून सकाळी 1 पोळी आणि सायंकाळी 1 पोळी जेवते, पण आता ह्या 3-4 दिवसापासून अजिबात जेवण वगैरे जात नाही आहे। थोडंफार खाल्लं ते खाल्लं त्यामुळं आम्ही दवाखान्यामध्ये गेलो होतो इथे सुपरमध्ये ना, अमरावतीमधल्या सुपरमध्ये। तर डॉक्टरांनी मला ECG करायला सांगितलं। ECGमध्ये प्रॉब्लेम्स निघाले, तर ते म्हणाले की तुम्हाला एन्जिओग्राफी करावं लागेल। तर मी सांगितलं त्यांना की माझ्या आधी झालेलं आहे 2 एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टिक झालेलं आहे। तर त्यांनी मी मग मोठ्या डॉक्टरांकडे पाठवले। तर मोठ्या डॉक्टरांनी सांगितलं का आधीचं मी जे त्यांना रिपोर्ट दाखवला, सेकंड जे एन्जिओग्राफी होती ते त्यांनी पाहिली। ते बोलले की आधीच तुमचं क्रिटिकल होतं बा, आणि त्यावेळेस होऊन गेलं असतं तुमचं बायपास सर्जरी, पण त्यावेळेस पण थोडं रिक्सीच होतं, कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की रिक्सी आहे बा म्हणून। आता त्यांनी म्हटलं की आता एन्जिओग्राफी कराल तरी तुमचं तेच निघणार बा म्हणून, आणि तोच प्रॉब्लेम्स आहे तुम्हाला, त्यामुळं आता काही फायदा होणार नाही आहे। तुम्ही आता मी गोळ्या लिहून देतो, त्यांनी मला गोळ्या लिहून दिलेल्या आहे, त्यामुळं तुमचा तो थोडाफार त्रास कमी होईल। तर आम्ही परत आलो, कारण मला जास्त बोलता पण नाही येत। मला बरं वाटलं तरच मी व्हिडिओ टाकतो, नाही तर व्हिडिओ टाकत नाही। आज पालखी वगैरे निघाली होती, मग तिथनं आम्ही देवीमध्ये गेलो, दर्शन वगैरे घेतले देवीचे आणि घरी आलो। मला जास्त बोलता पण येत नाही, श्वास वगैरे भरून येते। चालता तर अजिबातच येत नाही, थोडंफार पण चाललं तर श्वास भरून येते। चला पाहूया पुढे काय होते। तर चला मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये।